शांते, हो शांते, उठ हो शांते. कद लावून झोपती. इतकी काय लाज सोडली सगळी. काऊन बोंबलूर आले? उठ, चहा ठेव, मले वावरात जा नाही. ठेवून घ्या तुम्ही चहा आणि मला बी पाजा आज. व काही लाजबीज वाटू दे ना थोडी. कोणाले काम सांगतोय आपण, काही भान ठेव. माया नवऱ्याला सांगून राहिली, दुसरं कोणाला सांगून राहिली का मी? मी तुझा नवरा आहे याचं भान ठेव. मला सगळं भान आहे. तुम्हीच विसरले. 7 फेरे घेताना काय वचन दिलं तर सुखदुःखात एकमेकाची सेवा करू. कुठे गेलं वचन? तू तर चांगली घोडी आहे आणि मला सेवा करायला सांगते का? करावं माय आजचे दिवस. जरा डोकं जड पडलंय, झोपू द्या दर्शी. कशाला पडलं जड? व माय चांगलं सपान पाऊर आलती तर मधीच तुटलं दे. पुढे काय झालं असतं काय नाही याचा विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आता. असं कोणतं सपान होतं ते? व माय माया लाडक्या बहिणीचा पगार सुरू झाला म्हणून मीनं भांड्याले आणि स्वयंपाकाले बाई लावली. तिच्यात सगळ्या नात्यागोत्यामध्ये मै महाराणीसारखी इज्जत वाढली. आतापर्यंत माया भावाची लाडकी बहीण होती आणि आता तर चक्क मुख्यमंत्र्याची बहीण झाली मी. 3-4 मैत्रिणी आम्ही महाबळेश्वरला गेलो आणि तिथे टेबल पॉईंटवर सौंदर्य पाहायला लागलो. तेवढ्यात जाग आली आणि पुढचं काय आहे तिथे पायासारखं हे सगळं राहून गेलं. स्वप्नच पाहायचो, काम धाम काही करू नको. सांगते तेवढं करा आधी. चहा पेल्यावरच माझं डोकं शांत होईन, मग पाहीन काय काम करायचं ते. पगार सुरू झाल्यापासून तुम्ही नवऱ्याच्या डोक्यावर मिरे वाटायला लागल्या, पण विसरू नका आज बी सगळ्या इस्टेटचे आणि घराचे मालक आम्हीच आहोत. तुम्हाला बी सांगते, तुम्ही बी विसरू नका. कायद्यानं आणि नात्यानं मी तुमची मालकीन म्हणजे अर्धांगिनी आहे. तवा ताण मारू नका, चुपचूप चहा ठेवा. तुम्ही बी प्या आणि मला बी पाजा. दका लवकर. बापरे, पार हो लाडक्या बहीणचा परिणाम. 10,000 रुपयासाठी बाया नवऱ्यांच्या मागे पुढे करत होत्या आणि आज पगार सुरू झाला तर चहा ठेवा. त्या बनल्या नवरा आणि माणसं बनले बायका. वा रे वा परिणाम.